ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. मी आता स्क्रीन शेअर करतोय. ओके, स्क्रीन शेअर केलेली दिसते का सगळ्यांना? स्क्रीन शेअर केलेली दिसते का सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. So let's start. So what were we studying? We were studying our chapter number 4, that is Maharashtra before the times of Shivaji Maharaj. Okay. In this, we have studied about the structure of village, right? तर आपण फोर्थ चॅप्टर लेसन शिकत आहोत, महाराष्ट्र बिफोर द टाइम्स ऑफ शिवाजी महाराज. बरोबर. याच्यामध्ये आपण काय पाहिलं की शिवाजी महाराजांच्या अगोदर महाराष्ट्राची रचना कशी होती, महाराष्ट्राचा समाज कसा होता, सोसायटी कशी होती, ठीक आहे, कल्चर कसं होतं आणि इकॉनॉमिक कंडिशन काय होती, हे आपण या चॅप्टरमध्ये शिकत आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काय पाहिलं की महाराष्ट्रामध्ये आता जसे राज्य आहे, त्याच्यानंतर त्याच्या खाली जिल्हे आहेत, जिल्ह्याच्या खाली तालुके आहेत, तालुक्यांच्या खाली गावं आहेत, राईट. तर शिवाजी महाराजांच्या जन्म व्हायच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती होती किंवा शिवाजी महाराजांच्या काळात कशी परिस्थिती होती, तर त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं की गाव म्हणजे मौजा, ठीक आहे, होतं. त्यानंतर कसबा होता. कसबा म्हणजे काय की सगळ्या बऱ्याचशा गावांचा मिळून एक परगणा तयार व्हायचा आणि परगण्याचं जे मुख्य ठिकाण होतं तो एक मोठं गाव असायचं आणि त्याला कसबा असं म्हटलं जाईल. बरोबर. ठीक आहे. जसं पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये माझा आवाज व्यवस्थित येतोय का? एम आय क्लिअरली ऑडिबल? Am I clearly audible? Okay, I think all of you are, it's perfect. So Gaurav, I think the problem is from your side. Okay. तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कसं होतं की आता जसं आपला फॉर एक्झाम्पल पुणे जिल्हा आहे, आपण पुणे जिल्हा कन्सिडर करू. तर इफ यू कन्सिडर पुणे डिस्ट्रिक्ट इज मेड अप ऑफ व्हेरियस villages, right? There are hundreds of villages in Pune district, but the biggest city or the biggest village we can say is Pune, right? म्हणून ते पुणे जिल्ह्याचं ठिकाण आहे. बरोबर. पुणे जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे? पुणे शहर आहे. बरोबर. जिल्हाधिकारी कार्यालय वगैरे वगैरे सगळं पुण्यामध्ये आहे. तसंच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप छोटी छोटी गाव आहेत, पण जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे? रत्नागिरी शहर आहे. बरोबर. तसंच शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदर छोटी छोटी गावं असायची आणि गावांचा मिळून एक परगणा तयार व्हायचा. ठीक आहे. आणि परगण्याचं जे मुख्य ठिकाण आहे तो कसबा असायचा. म्हणजे कसबा म्हणजे मुख्य गाव किंवा सगळ्यात मोठं गाव त्या परगण्यामधलं. ठीक आहे. तर ही जी स्ट्रक्चर आहे, we have studied about this type of structure, village structure, society structure before the times of Shivaji Maharaj. Okay. Also we have studied that कुलकर्णी, पाटील यांचा काय रोल होता हे पण आपण पाहिलं. बरोबर. तसेच देशमुख, वतनदार यांचा काय रोल होता परगणा किंवा कसब्यामध्ये हे सुद्धा आपण पाहिलं. बरोबर. त्यानंतर आपण वारकरी मुवमेंट स्टार्ट केली होती. बरोबर. वारकरी मुवमेंट मध्ये आपण काय काय पाहिलं होतं की महाराष्ट्रामध्ये वारकरी मुवमेंट कधी सुरुवात झाली. ओके. अँड the various saints, we have already studied about the various saints, that is Sant Namdev, right? We have studied about Sant Namdev, then we have studied about Sant Jnaneshwar, then we have studied about Sant Eknath, right? ओके. तर आपण संत तुकाराम इथून आपण आज चालू करणार आहोत. ओके. बरोबर. तो बरोबर.
संत तुकाराम इथपर्यंत आपण शिकलो आहोत. प्लीज कन्फर्म का हाही पाठ झाला आहे आपला. लास्ट लेक्चर आपण कुठपर्यंत पाहिलं होतं? संत तुकाराम इथपर्यंतच पाहिलं होतं ना. डू यू रिमेंबर? ओके, माझा आवाज येते का तुमच्यापर्यंत? प्लीज कन्फर्म एव्हरीबडी. ओके ओके, संत तुकाराम चालू केलं होतं आपण, राईट. ओके, लेट्स स्टार्ट फ्रॉम हिअर. नो प्रॉब्लेम. संत तुकाराम, तर संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांच्याबद्दल आपण पाहिलं. लेट अस स्टडी अबाउट दी संत तुकाराम. ही बिलॉंग्स टू अ देहू नियर पुणे. Okay, you have to remember this fact that Sant Tukaram was born and brought up in Dehu, a village which is near to Pune. Okay, his compositions or abhangas are very pleasing and lucid, reaching the greatest poetic heights. Okay, तर संत तुकाराम महाराजांचे जे अभंग होते, ठीक आहे, आणि त्यांच्या जे गाथा होत्या, त्यांच्या जे पोएम्स होत्या, ठीक आहे, ह्या अतिशय सुंदर अशा पोएम्स होत्या, ठीक आहे, आणि लोकांना खूप आवडायच्या. हिज गाथा इज अ प्रिशियस ट्रेजर ऑफ द मराठी लँग्वेज. तर संत तुकाराम महाराजांची जी गाथा आहे ही लोकांमध्ये खूप फेमस आहे आणि मराठी लँग्वेज मध्ये आहे ती, ठीक आहे. He asked us to find God by showing love to the unhappy and tormented in the following lines. ठीक आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ओके, सो व्हॉट संत तुकाराम महाराज had taught us? Sant Tukaram Maharaj has taught us that we have to find God in the way that we have to help various people who are suffering. ठीक है. Okay, lucid means a thing which is clearly understandable. Okay, expressed. Am I audible to you? ओके, सो ल्युसिड म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला समजला का? पहिल्यापासून सांगतो. ल्युसिड मीन्स इझिली अंडरस्टँडेबल और क्लियर. ठीक आहे, क्लिअरली अंडरस्टँडेबल, दॅट इज लुसिड. ठीक आहे. If you say this chapter is lucid, this means this chapter is very clearly understandable or easy to understand. Okay, तर संत तुकाराम महाराजांच्या ज्या गाथा, पोएम्स, अभंगास होत्या त्या काय होत्या? अतिशय ल्युसिड होत्या. ठीक आहे, तर म्हणजे दोज वर व्हेरी इझी टू अंडरस्टँड. प्लीज मेंटेन discipline in chat box. Okay, do not do anything, don't do things, unnecessary things here. Okay, सारखं सारखं चॅट बॉक्स मध्ये किंवा लेक्चर मधून बाहेर जाणं, परत आत मध्ये येणं, प्रेझेंटेशन चालू करणं, म्यूट करणं वगैरे अशा गोष्टी करू नका. ठीक आहे, अदरवाइज यू विल बी थ्रोन आउट ऑफ दिस क्लास. क्लिअर? ओके, संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलं की God by showing love to unhappy and the आपल्याला देव कसा शोधायचा आहे की जे लोक गरीब आहेत त्यांची मदत करून शोधायचं आहे. ठीक आहे, आणि त्यांची खूप फेमस अशी लाईन आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तर जे का रंजले गांजले म्हणजे काय? सो व्हॉट इज मीन बाय रंजले गांजले? सो बेसिकली रंजले गांजले म्हणजे अशी लोक
की जी खूप गरीब आहेत किंवा जी दुःखी आहेत, ठीक आहे, त्याला म्हणायचं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. आणि अशा लोकांना जे लोक मदत करतात तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. आणि अशा लोकांना जो जवळ करतो, आपुलकीची भावना देतो किंवा मदत करतो, अशा त्याच व्यक्तीला साधू ओळखावा, म्हणजे त्या व्यक्तीला चांगलं माणूस असं समजावं. आणि तेथेची देव तेथेची जाणावा, आणि तिथंच देव भेटला असं आपल्याला समजायचं आहे. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दिस लाईन्स. जे काय रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणजे जे लोक किंवा जो व्यक्ती गरीब लोकांना किंवा जे दुःखी आहेत त्यांना मदत करतो, तोच व्यक्ती सज्जन किंवा चांगला व्यक्ती म्हणून ओळखला जातो. आणि त्याच व्यक्तीला किंवा अशा चांगल्या गोष्टीमध्ये देव आपल्याला भेटतो. ठीक आहे. With this viewpoint, he threw in the river Indrayani's documents of the loan that people had borrowed from him and freed many poor families from the bonds of the loan. Okay, so basically he was a very rich and basically a Saukar type of family of Sant Tukaram has. Okay, so Sant Tukaram was has belonged from the family of Saukars. Okay, तर संत तुकाराम महाराजांची जी फॅमिली होती ते लोकांना कर्ज द्यायची किंवा लोन द्यायची. ठीक आहे. सावकार लोक, तुम्हाला माहिती आहे अगोदर अशी पद्धत होती की लोकांना गरज असेल तर सावकार लोक पैसे द्यायचे. ठीक आहे. तर संत तुकाराम महाराजांनी काय केलं की लोकांना मदत करावी म्हणून त्यांनी सगळे जे डॉक्युमेंट्स होते की लोकांनी त्यांच्याकडून लोन घेतलेले जे कागदपत्र होते ते त्यांनी फेकून दिले इंद्रायणीमध्ये आणि लोकांना कर्जमुक्त केलं. ठीक आहे. ही क्रिटिसाइज द हिपोक्रसी अँड सुपरस्टिशन्स इन द सोसायटी इन व्हेरी स्ट्रॉंग टर्म्स. ओके. ही ऑल्सो क्रिटिसाइज द superstitions. Okay, you have to remember this fact that Sant Tukaram Maharaj was against the superstitions. म्हणजे काय? अंधश्रद्धा. Who seed God in his life. Okay, that wasn't mentioned here. That Sant Tukaram Maharaj was able to see God or not. Okay, so we will not go into that. Okay. तर संत तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धेचा खूप विरोध केला. बरोबर. आणि ही स्ट्रेस दॅट डिवोशन शुड बी कपल्ड विथ मोरॅलिटी. ओके. ऑल्सो सर, व्हॉट इज मिनिंग ऑफ हिपोक्रसी? हिपोक्रसी म्हणजे दोगळेपणा. ठीक आहे. दोगळेपणा म्हणजे काय की अशी लोक जी लोकांची फसवणूक करतात, त्या फसवणूक करण्याच्या जी पद्धत आहे त्याला हिपोक्रसी असं म्हटलं जातं. ठीक आहे. मोरॅलिटी. ठीक आहे. मोरॅलिटी म्हणजे काय तर नैतिकता. ओके. मराठीमध्ये त्याला नैतिकता असं म्हणतात. म्हणजे व्यक्ती किती योग्य मार्गाने काम करतो, योग्य मार्गाचा वापर करतो प्रत्येक गोष्टीसाठी, त्याला नैतिकता असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो दी डिवोशन शुड बी कपल्ड विथ मोरॅलिटी. ओके. तर भक्ती जी आहे ती नैतिक मार्गाने केली पाहिजे. म्हणजे एखादं प्राण्याला मारून, जसं बली दिला जायचा अगोदर, बकर कापून किंवा अजून काही प्राणी मात्रांना जीव घेऊन लोक काय म्हणायचे की देवासाठी करतोय. पण हे नैतिक आहे का? इज इट स्टिक टू द मोरॅलिटी? हे नैतिकतेला धरून आहे का? नाही. म्हणून संत तुकाराम महाराजांनी काय म्हणलं की भक्ती अशी करा की ती नैतिकतेला धरून असली पाहिजे, नैतिक असली पाहिजे. इट शुड नॉट बी हिपोक्रॅटिक, इट शुड बी विथ मोरॅलिटी. ओके. ठीक आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. फक्त बकरं कापणे किंवा कोंबड्या कापणे देवासाठी भक्ती म्हणून ही एकच गोष्ट नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे आपल्या समाजामध्ये भक्तीच्या नावाखाली किंवा देवाच्या नावाखाली केल्या जातात. ठीक आहे. पण त्या नैतिक नाहीत किंवा त्या दोज थिंग्स आर नॉट moral in nature. Okay. So such a things we should oppose or we should avoid such a things. And तुकाराम महाराजांनी पण तेच सांगितलं की भक्ती करताना त्या गोष्टी मॉरल नाहीत किंवा योग्य नाहीत, त्या गोष्टी आपण नाही करायला पाहिजे. ठीक आहे. हिज टीचिंग्स कॅन बी समन्ड अप जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. ओके.
त्यांनी अजून काय सांगितलं की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. म्हणजे उत्तम व्यवहाराचं जे धन आहे, जे आपण चांगल्या गोष्टी करतो आणि त्याच्यातून जे गोष्टी आपण कमवतो त्याच गोष्टी आपल्याला कामी येतात. ठीक आहे. जोडून या धन उत्तम व्यवहार म्हणजे समंड म्हणजे थोडक्यात कन्क्लुजन. ओके. समंड मीन्स कन्क्लुडेड ऑर कन्क्लुजन. ओके. तर त्यांनी त्यांच्या तुकाराम महाराजांच्या टीचिंग म्हणून त्यांनी थोडक्यात काय कन्क्लुजन दिलं, तर आपण पैसे जमा करण्यापेक्षा चांगली कामे करून ते धन जोडलं पाहिजे, लोकांची मदत केली पाहिजे, चांगली कामं केली पाहिजे आणि तेच धन सगळ्यात उच्च आहे आणि महत्वाचं आहे. ठीक आहे. सम डॉगमॅटिक पीपल अपोज दी सोशल अवेकनिंग दॅट ही हॅड अंडरटेकन. ओके. तर काही लोक होते जे जुन्या विचारांचे असे होते, त्या लोकांनी संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीला काय केला, विरोध केला. ओके. सो डॉगमॅटिक मीन्स what is mean by the dogmatic people? ओके. एम आय क्लिअरली ऑडिबल? आवाज येतोय का माझा? ओके ओके ओके. ठीक आहे. So some dogmatic people oppose the teachings of Sant Tukaram Maharaj. Dogmatic means what? The people who inclined to lay down the principle as unbearably true. Okay, बेसिकली त्याचं मिनिंग काय आहे की जे निगेटिव्ह लोक आहेत थोडक्यात त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीला विरोध केला. ओके. and sank his abhangas in the Indrayani. Okay, so some dogmatic people oppose, some negative kind of people oppose Tukaram Maharaj and his teaching, and they drowned or they sank the abhangas of Sant Tukaram Maharaj in Indrayani. Okay, Sant Tukaram Maharaj faced the opposition with noble courage. तर संत तुकाराम महाराजांचे जे अभंग होते ते काही लोकांना आवडले नाहीत. ठीक आहे. त्या लोकांना अशा गोष्टी समजत नव्हत्या, त्यामुळे त्या लोकांनी काय केलं, संत तुकाराम महाराजांचे जे अभंग होते ते इंद्रायणी नदीमध्ये बुडवून दिले, फेकून दिले. ओके. तर अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांना खूप विरोधाचा सामना करावा लागला. संत तुकाराम डिस्पिल्स and associates were different caste and creeds. Okay, inclined to lay down principle as undeniable. Okay, Sant Tukaram's disciples and associates were different castes and creed. Okay, Sant Tukaram महाराजांचे जे शिष्य होते, disciples means what? Disciples म्हणजे शिष्य and associates म्हणजे त्यांचे सहकारी, were of different castes and creeds. ते समाजाच्या वेगवेगळ्या भागातून आले होते आणि ते वेगवेगळ्या जातीचे होते. ठीक आहे. दे इन्क्लूड नावची माळी, गवनार शेख वाणी, संताजी जांगडे, शिवबा कासार, बहिणाबाई सेऊरकर अँड महाजी पंत कुलकर्णी. ओके. तर ही काही लोकांची नावं आहेत, ते संत तुकाराम महाराजांचे शिष्य किंवा सहकारी होते. An important task completed by Gangaram Pant Mawar and Santaji Jangde was writing down the Abhangas of Sant Tukaram. Okay, तर गंगाराम पंत मावळ आणि संताजी जांगडे यांनी काय केलं, संत तुकाराम महाराजांचे अभंग होते ते लिहिले. ठीक आहे. त्यांनी सांगितलेले विचार किंवा त्यांनी सांगितलेले अभंग लिहिले. ओके. वर्क्स ऑफ संत. संत gave a message of equality to people. They taught humanity. They preached that the people should live together in harmony, unity and love. Their work resulted in several awakenings. They taught how to live in the face of foreign invasions
drought-like situations, or any other natural calamities. Okay, so this topic is related about the works of sons. Okay, संतांनी समाजामध्ये काय काम केलं याच्याबद्दल आहे. तर संतांनी काय काम केलं समाजामध्ये? सन्स गेव the message of equality to people. अवेकनिंग म्हणजे काय? अवेकनिंग म्हणजे जागृत करणे. ओके, make people aware of. ओके, संत गेव द मेसेज ऑफ इक्वेलिटी, समानतेचा संदेश लोकांना दिला संतांनी. दे टॉट ह्युमॅनिटी, माणुसकी शिकवली. राईट, they preach that people should live together in harmony. राईट, संतांनी लोकांना काय सांगितलं की सगळ्यांनी एकत्रितपणे आनंदामध्ये आणि सद्भावनेने राहिलं पाहिजे. बरोबर, युनिटी अँड लव्ह, प्रेमाने आणि एकत्रितपणे सगळ्यांनी राहिलं पाहिजे. एम आय ऑडिबल? एम आय क्लिअरली ऑडिबल टू यू? प्लीज कन्फर्म इन चॅट बॉक्स. ओके, सो देअर वर्क रिझल्टेड इन सोशल अवेकनिंग. तर त्यांनी समाजाला जागृत करायचं काम केलं संतांनी. ओके, दे टॉट हाऊ टू लिव्ह इन द फेस ऑफ फॉरेन इन्व्हेजन्स आणि डॉट लाईक सिच्युएशन अँड इंटरनल कॅलॅमिटीज. ओके, नॅचरल कॅलॅमिटीज. तर संतांनी लोकांना काय शिकवलं की ज्यावेळेस बाहेरच्या साम्राज्याचं आक्रमण होतं त्यावेळी कसं रिॲक्ट करायचं किंवा काय करायचं, किंवा दुष्काळ पडला असेल तर एकमेकांना मदत करून कसं जगायचं, किंवा एखादी नॅचरल कॅलॅमिटी, भूकंप, दुष्काळ, पूर वगैरे अशा गोष्टी झाल्या तर लोकांनी सहकार्याने कसं जगायचं, प्रेमाने कसं राहायचं, या गोष्टी संतांनी लोकांना शिकवल्या. ओके, देअर टीचिंग्स प्रूव्ड टू बी अ बिग सपोर्ट फॉर पीपल. देअर वर्क क्रिएटेड सेल्फ कॉन्फिडन्स अमॉंग द पीपल. Okay, so basically this type of teaching were useful for uh, awakening or increasing the self confidence in the people. Okay, so basically the were teachings of Sant useful for people to increase their self confidence. Okay, आवाज येतोय का माझा आता स्पष्ट? एम आय ऑडिबल? ओके, there was a deterioration of ethics and religions in the society. Okay, so there was a deterioration of ethics and religion in the society. Third, at such a time, the son came forward to protect the society. Okay, so at that time there were a deterioration. Deterioration means what? Degradation or decline of ethics in society. Okay, so at that time, at such a time, the son came forward to protect the society. Okay, ज्या काळामध्ये धर्मामध्ये जी इथिक्स आहे, ठीक आहे, इथिक्स कमी होत चाललं होतं, मॉरॅलिटी धर्मामध्ये कमी होत चालली होती, अशा काळामध्ये संतांनी येऊन लोकांना जागृत करण्याचं काम केलं. ओके, दे शोड द पाथ ऑफ डिवोशन बाय लिव्हिंग अमंग द पीपल अँड शेअरिंग देअर जॉयज अँड सॉरोज. ओके, they showed the part of devotion by living among the people. Okay, some orthodox and dogmatic people opposed them, but the sant believed that facing the opposition was a part of their duty. Okay, so as I have already told you, if
इथिक्स बेसिकली म्हणजे काय, इथिक्स म्हणजे काय, त्याला मॉरॅलिटी आपण कशाला म्हणतो, नैतिकतेला म्हणतो, बरोबर. तर इथिक्स हा मॉरॅलिटी सारखाच आहे. थोडक्यात नीती असं म्हणतात त्याला, इथिक्सला काय म्हणतात, नीतिशास्त्र. ठीक आहे. तर नीतिशास्त्र म्हणजे काय, योग्य मार्गाने वागणे. ओके, त्याला म्हणायचं इथिक्स. तो एखादा व्यक्ती जर चांगलं काम करत असेल, आपण समाजामध्ये पाहू, अजून सुद्धा आपण फील करू शकता की काही लोक जर चांगली काम करत असतील तर जी जी वाईट लोक असतात ती नेहमीच त्यांना विरोध करतात चांगल्या लोकांना. तर संतांच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं की संत जे लोक चांगली काम करत होते, समाजामध्ये सुधारण्याचं काम करत होते, तर काही जुन्या विचाराची जी लोक होती ती संतांना नेहमीच विरोध करत असते. ठीक आहे. पण संतांनी विरोध करत असून सुद्धा संतांनी त्या गोष्टीला काय केलं, पॉझिटिव्हली घेतलं आणि त्यांच्या ड्युटीचाच तो भाग आहे असं त्यांनी समजलं. ओके. संत तुकाराम हॅज एक्सप्लेन द मार्क ऑफ अ ट्रू सन इन दीज वर्ड्स. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. ओके. सो बेसिकली संत तुकाराम महाराज वॉट ट्राइंग टू से दॅट तुका म्हणे तोची संत म्हणजे काय, की संत तोच आहे, सोशी जगाचे आघात. म्हणजे लोक ज्या व्यक्तीला विरोध करतात, ज्याला त्रास देतात, ज्या चांगला काम करणाऱ्या व्यक्तीला त्रास देतात, तोच संत असतो. ओके. असं संत तुकाराम महाराजांनी ह्या लाईन्स मधून आपल्याला सांगितलं. ठीक आहे. द संत elucidated the complex dharma of scholars, Shastris and Pandits. Okay, in the language of the people, they prayed to the God using simple everyday terms. They took the view that all are equal before God. They taught society to do away with the pride arising out of caste and varna and see everyone as a God's children. Okay. So what Sant Tukaram or what saints elucidated? Elucidated means what? Elucidated म्हणजे एक्सप्लेन करणे. ओके. तर संतांनी जे कॉम्प्लेक्स धर्मातल्या ज्या गोष्टी होत्या ज्या संस्कृतमध्ये लिहिल्या होत्या, ठीक आहे, द थिंग्स विच वर रिटन इन संस्कृत लँग्वेज. ओके. तर इल्युसिडेटेड म्हणजे काय, एक्सप्लेन केल्या. ज्या धर्मामध्ये ज्या कॉम्प्लेक्स गोष्टी होत्या ज्या संस्कृतमध्ये लिहिल्या होत्या, आणि शास्त्रीज आणि पंडित हे जे लोक होते ते लोक एक्सप्लेन करायचे. तेच संतांनी सिंपल लँग्वेजमध्ये जे लोकांना ज्या भाषेत समजतं त्या भाषेमध्ये एक्सप्लेन करून सांगितलं. ओके. दे प्रेड द गॉड युजिंग अ सिंपल एव्हरीडे टर्म. त्यांनी संतांनी देवाची भक्ती कशी सामान्य पद्धतीने करायची हे लोकांना समजून सांगितलं. दे टूक द व्ह्यू दॅट ऑल आर इक्वल बिफोर द गॉड. ओके. सो संतांनी सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं, की सगळे लोक समान आहेत. ओके. यू हॅव टू रिमेंबर दिस फॅक्ट दॅट the saints told us that every people or every individual is equal, or all peoples are equal. Okay, nobody is above nobody. Okay. कोणी कोणाच्या वरती नाही, कोणी उच्च जातीचा नाही, कोणी खालच्या जातीचा नाही, कोणी उच्च वर्णाचा नाही, कोणी कमी वर्णाचा नाही, सगळे लोक देवाला समानच असतात. ठीक आहे. माझा आवाज येतोय का? एम आय ऑडिबल टू यू? Okay, I don't know why some of you are saying that my voice is stopped. Okay, yes, clear. They taught society to do away with the pride of arising out of caste and varna. Okay. तर आता आपण समाजामध्ये पाहू शकतो की लोक आपल्या काही लोक आहेत अजून राष्ट्रीय समाजामध्ये की जे जातीचा अतिशय अभिमान बाळगतात किंवा दुराभिमान बाळगतात असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. तर संतांनी काय सांगितलं की यू हॅव टू दे टॉट अस टू डू अवे विथ द प्राईड अरायझिंग आउट ऑफ कास्ट. जर कोणी स्वतःला उच्च जातीचा समजत असेल तर अशा व्यक्तींनी अशा भावनेतून बाहेर निघायला पाहिजे. ठीक आहे. त्यांनी असं स्वतःला उच्च जातीचा किंवा मी
उच्च जातीचा आहे असं समजू नये, हे आपल्याला संतांनी त्या काळामध्ये सांगितलं. ठीक आहे. ओके. A characteristic of the saints was that they did not forget their duties on the path of devotion. Okay, they they found God in their work. ओके, सो बेसिकली जे संत होते त्यांनी भक्तीच्या मार्गामध्ये त्यांचं काम सोडलं नाही. ठीक आहे, ते जे काम करत होते, ते जे काम चांगलं काम करत होते, त्या कामामध्येच देव आहे. आपण जे काम करतो, मग कोणतंही काम करू आपण. ठीक आहे. इफ अ टीचर इज टीचिंग, इफ अ इंजिनियर इज वर्किंग इन इंडस्ट्री, इफ एनिथिंग, इफ अ पॉटर इज मेकिंग पॉट्स, जे आपलं वर्क आहे ते आपण चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या भावनेनं जर केलं तर त्याच्यामध्येच आपल्याला देव भेटतो, असं संतांनी आपल्याला शिकवण दिली. तर संत सावता जे होते, संत सावता सेड, कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. ओके, तर संत सावता हे काय होते, हे शेतामध्ये काम करणारे एक व्यक्ती होते, संत होते. तर ते काय म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, म्हणजे कांदा मुळा भाजी हे जे शेतामध्ये जे काम करतात तेच त्यांचा देव आहे. ओके, अवघी विठाई माझी म्हणजे तेथेच विठ्ठल आहे, तेथेच देव आहे. ओके, एम आय ऑडिबल टू यू? माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? प्लीज लेट मी नो. Okay. I don't know why some of you are facing this problem, but I think the problem is from your side. कारण बाकीच्या लोकांना आवाज व्यवस्थित येत आहे. ओके, ओके. The sons carried on their duties even as they were engaged in devotion, teachings, and composing verses. Okay, as I have told you that the sons carried out their devotion and their duties. Okay, basically they don't forget their duties while devoting to God. Okay, भक्ती करत असताना त्यांनी त्यांचं काम विसरलं नाही. ते स्वतःचं काम जे त्यांचं प्रोफेशनल काम होते ते सुद्धा करत होते. दे डेव्हलप द मॉरल सेन्सिबिलिटीज ऑफ आवर सोसायटी. ओके, तर मॉरल सेन्सिबिलिटी म्हणजे नैतिक जी सेन्सिटिव्हिटी आहे. ठीक आहे, लोकांमध्ये नैतिकता जागवण्याचं काम संतांनी केलं. ओके, लेट्स डिस्कस. Collect more information about the Pandharpur Wari and discuss the following topics. In which month do Warkaris go on the Wari? How the Wari planned? ओके, तर तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे की कोणत्या महिन्यामध्ये वारकऱ्यांची जी वारी असते पंढरपूरला ती होते? हाऊ मेनी ऑफ यू नो? जर तुमच्यापैकी कोणाला माहित असेल तर यू कॅन राईट इट डाऊन इन चॅट बॉक्स. ओके, importance of physical fitness to the people. मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. This message of Ramdas Swami is famous. He gave practical education and lesson in good conduct through his work like Dasbodh, Karuna Shatka, देन मनाचे श्लोक. ओके, तर रामदास स्वामींनी कोणता संदेश दिला? रामदास स्वामींनी काय सांगितलं? मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. ओके, आषाढ अँड कार्तिक वारकरी मुवमेंट इज डन. सायली, ओके, व्हेरी गुड. द डे ऑफ कार्तिकी, राईट. कार्तिकी आणि आषाढ आणि कार्तिक हा जो मराठी महिना आहे याच्यामध्ये वारी असते पंढरपूरची. ओके, ठीक आहे. तर रामदास स्वामींनी काय सांगितलं की मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. हा मेसेज कुणाचा आहे? रामदास स्वामींचा आहे. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे फॅक्ट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं की कोणता मेसेज कुणी दिला. ओके, जसं कांदा मुळा भाजी अवघी मिठाई भाजी, हा मेसेज कुणाचा होता? हा मेसेज संत सावता यांचा होता. ठीक आहे, त्यानंतर वरती संत तुकाराम महाराजांनी पण 2-3 मेसेजेस दिलेले इथे तुमच्या बुकमध्ये मेन्शन केलेले आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके,
तर मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा मेसेज कोणी दिला? संत रामदास स्वामी यांनी. ठीक आहे. तसेच रामदास स्वामी यांनी दासबोध, देन करुणा शतका, मनाचे श्लोक असे पुस्तकं किंवा असे बुक्स त्यांनी लिहिले. ही स्टेटेड द इम्पॉर्टन्स ऑफ पीपल्स मूवमेंट अँड ऑर्गनायझेशन अँड फाउंडेड द समर्थ संप्रदाया. ओके. तर संत रामदास स्वामींनी काय केलं? ही स्टेटेड द इम्पॉर्टन्स ऑफ पीपल्स मूवमेंट. ओके. आणि लोकांचं एक संघटन तयार करण्यासाठी त्यांनी काम केलं संत रामदास स्वामींनी, आणि त्यांनी समर्थ संप्रदाय नावाचा समर्थ संप्रदायाची त्यांनी स्थापना केली. छपाल was the center of this sampradaya. Okay, so this is the place where the center of this sampradaya was there. Okay, he propagated the worship of Ram and Hanuman. तर संत रामदास स्वामी यांनी राम आणि हनुमानाची जी भक्ती आहे त्याच्यावरती भर दिला. ही ट्रॅव्हल्ड फार अँड वाईड टू प्रोपेगेट हिज थॉट्स. ओके. रामदास स्वामींनी खूप प्रवास केला. सर संत मीराबाई इज ऑल्सो देअर ऑर नॉट? ओके. तर इथं तुमच्या बुक मध्ये दिलेलं नाही, पण असे बरेचसे संत आहेत. संत मीराबाई आहेत, संत निवृत्ती, संत सोपान, संत गाडगे बाबा, असे बरेचसे संत आहेत. ठीक आहे. शेकडो हजारो संत आहेत भारतामध्ये. तर प्रत्येक संताचं नाव तुमच्या बुक मध्ये दिलेलं नाहीये. संत कबीर झाले, तर काही स्पेसिफिक संतांचं नाव तुमच्यामध्ये दिलेलं आहे. तर डोंट वरी, बाकीचे होते ते पण संतच होते. ठीक आहे. पण तुम्हाला फक्त स्टडी फॉर युअर एक्झाम स्टडी कशाला करायचा आहे? तर बुक मध्ये जेवढे दिले तेवढा स्टडी करायचा आहे तुम्हाला. ओके. इन्स्पिरेशन फॉर इंडिपेंडन्स ड्युरिंग फॉरेन रूल. Such was a political, social, cultural situation, etc. in Maharashtra before the times of Shivaji Maharaj. In that period, Maharashtra was under the control of Adil Shahi and other powers. It was not independent. Even so, some personalities and streams of thought were dreaming of freedom. Among them, Shahaji Maharaj, who is considered to be a visionary of Swaraj, was on the forefront. Okay. सर याच काळामध्ये शिवाजी महाराजांच्या अगोदरचा जो काळ होता त्यामध्ये संत होऊन गेले, आणि संतांची शिकवण होती ती लोकांच्या मनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रुजली होती. ठीक आहे. तर त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये कुणाची सत्ता होती? आदिलशाही होती. ठीक आहे. निजामशाही होती. तर महाराष्ट्र हा इंडिपेंडंट होता का? नव्हता. ठीक आहे. तर एक इंडिपेंडंट महाराष्ट्र असावा यासाठी जी पहिला विचार कोणी मांडला? तर शहाजी महाराजांनी मांडला, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते. ओके. सो दिस इज ऑल अबाउट दिस चॅप्टर. लेट्स स्टार्ट नेक्स्ट चॅप्टर. पुढचं चॅप्टर आपण सुरू करूया आणि होमवर्क तुम्हाला शेवटी सांगण्यात येईल. ओके. ओके. तर चौथा चॅप्टर आपण पाहिला, इंडिया बिफोर द टाइम्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. ओके. Fifth chapter, the foundation of Swaraj. Okay. So in the first half of 17th century, an epoch-making personality emerged in Maharashtra, छत्रपती शिवाजी महाराज. ओके. तर चौथ्या चॅप्टर मध्ये आपण काय पाहिलं? महाराष्ट्र बिफोर द टाइम्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर. तर आता पाचव्या चॅप्टर मध्ये काय पाहायचं आपल्याला? फाउंडेशन ऑफ स्वराज. ओके. स्वराज्याचं फाउंडेशन कसं झालं ते आता आपण या चॅप्टर मध्ये शिकूया. तर इन द फर्स्ट हाफ ऑफ 7th सेंचुरी, 17व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये एक अतिशय मोठी पर्सनॅलिटी महाराष्ट्रामध्ये जन्माला आली. ते होते छत्रपती शिवाजी महाराज. ही इस्टॅब्लिश्ड स्वराज बाय चॅलेंजिंग द अनजस्ट रुलिंग पॉवर्स हिअर. ओके. तर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये जे जुलूम करणारे जे सरकार होते किंवा जुलूम करणारी सत्ता होती त्यांच्या विरोधात बंड पुकारून महाराष्ट्रामध्ये एक चांगली अनजस्ट रुलिंग पॉवर्स ना चॅलेंज केलं. म्हणजे काय? जे लोक अनजस्ट होते, ठीक आहे, जे न्याय करत नव्हते, अशा लोकांच्या विरोधात शिवाजी महाराज उभे राहिले. ओके. शिवाजी महाराज वॉज बॉर्न ॲट दी शिवनेरी फोर्ट नियर जुन्नर
in Pune district on the day of Falgun with the Tritiya in the Shaka year 1551, that is on the 19th February 1630. ओके. तर शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 1630 मध्ये. ठीक आहे. फाल्गुन वद्य तृतीया. ओके. शके 1551 म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 या तारखेला शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर जुन्नरच्या जवळ पुणे जिल्ह्यामध्ये झाला. ओके. इन दिस चॅप्टर वी विल स्टडी हाऊ ही फाउंडेड स्वराज. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कशी केली हे आपण चॅप्टर मध्ये पाहूया. ओके. शहाजीराजे. Shahajiraje, the father of Shivaji Maharaj, was a preeminent Sardar in Deccan. The Mughal had launched a campaign to conquer the Nizam Shahi kingdom. The Adil Shah of Bijapur allied with the Mughal in his campaign. Shahaji Maharaj did not wish the Mughals to get an entry into the south. So he tried to save Nizam Shahi by offering stiff resistance to the Mughal. But he could not withstand the combined might of Mughals and Adil Shah. Okay, so basically Shahaji Raje was the father of Shivaji Maharaj. All of you know, was a preeminent Sardar in the Deccan. Okay, so basically Shahaji Maharaj was a Sardar. Okay, in Deccan. The Mughals had launched a campaign to conquer the Nizam Shahi kingdom. तर महाराष्ट्रामध्ये निजामशाही किंगडम ची सत्ता होती आणि मुघल हे उत्तरेमध्ये होते. तर मुघल्स ट्राइड टू कॉन्कर द निजामशाही किंगडम इन महाराष्ट्र विथ दी किंगडम ऑफ बिजापूर. ओके. तर बिजापूरचं जे आदिलशाही होती याच्या मदतीने मुघलांनी महाराष्ट्रामध्ये जी निजामशाही होती ती कॉन्कर करण्याचा प्रयत्न केला. ओके. शहाजी महाराज डिड नॉट विश द मुघल्स टू गेट एंट्री इनटू दी साऊथ. तर शहाजी महाराजांना मुघलांना दक्षिणेमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये येऊ द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी निजामशाहीच्या बरोबर मुघलांशी त्यांनी लढा दिला. ओके. बट कुड नॉट विथस्टँड द कंबाइंड माइट ऑफ मुघल्स अँड आदिल शाह. द निजामशाही वॉज डिफिटेड अँड केम टू एन एंड इन द 1636. त्यामुळे 1636 मध्ये निजामशाहीचा पराभव झाला आणि निजामशाही संपुष्टात आली मुघल आणि आदिलशाहीच्या एकत्रितपणे त्यांनी युद्ध केल्यामुळे. ठीक आहे. आफ्टर द निजामशाही वाइप्ड आउट शहाजीराजे बिकेम अ सरदार ऑफ आदिल शाह ऑफ बिजापूर. ओके. तर आदिल शहाच्या निजामशाहीच्या संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजांनी जी आदिलशाही होती बिजापूरमध्ये त्याच्यामध्ये सरदार म्हणून त्यांनी काम पाहिलं. ठीक आहे. द रिजन कंप्राइजिंग पुणे, सुपे, इंदापूर, चाकण परगनास located between the Bhima and the Nira rivers was vested in Shahajiraje as a Jagir. Okay, so basically Shahajiraje was a Sardar and the area between the Bhima and Nira river was vested, that is mean by given to Shahajiraje as a Jagir. Okay, and the area is comprising of Pune, Supe, Indapur and Chakan. Okay, तर पुणे, सुपे, इंदापूर आणि चाकण हे जे एरियाज आहेत हे एरिया शहाजीराजांना जागीर म्हणून आदिलशाहीने दिले. ओके. दिस वॉज कंटिन्यूड बाय द आदिल शाह अँड ही ऑल्सो ग्रांटेड जागीर ऑफ बेंगलुरू अँड द नेबरिंग एरियाज इन कर्नाटका टू शहाजीराजे. ओके. तर शहाजीराजांना आदिलशाहीने जे पूर्वीचे जे एरियाज होते निजामशाहीमध्ये ते सुद्धा त्यांना दिले आणि प्लस त्याच्यामध्ये त्यांना कर्नाटकमध्ये बेंगलोर जवळ सुद्धा शहाजीराजांना जागीर दिली. ओके. जागीर म्हणजे काय? थोडक्यात जमीन. ओके, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. यू हॅव टू रिमेंबर दिस फॅक्ट. जागीर और द जहागीर और जागीर मीन्स द राइट टू एन्जॉय द रेव्हेन्यू ऑफ अ रिजन. ओके. तर जागीर म्हणजे काय? जी जमीन होती
तर त्या जमिनीवरचा जो कर असेल तो कर गोळा करण्याचं काम किंवा तो कर घेण्याचं काम ज्या व्यक्तीला दिलं जाईल तो बेसिकली जहागीरदार असं त्याला समजलं जाईल आणि त्या एरियाला जहागीर असं म्हटलं जाईल. ठीक आहे. The Sardar in the service of rulers used to get the revenue of the region as income instead of getting salaries directly. Okay. So the region was chosen in such a way that the revenue would be equal to the salary. तर त्या काळामध्ये जे सरदार होते त्यांना जी सॅलरी राजाकडून दिली जात नसायची बेसिकली. So the salary was given in terms of jagir. Basically, a land was allotted to a sardar, and the revenue which coming from that area is considered to be as a salary of the various sardar. तर सरदार लोकांना जागीर दिली जायची, एरिया दिला जायचा आणि त्या एरियाचा जो रेव्हेन्यू आहे ते सरदार राजाला किंवा बादशाला देण्याऐवजी स्वतःजवळ ठेवून घ्यायचे ऍज अ त्यांची सॅलरी म्हणून. ठीक आहे. म्हणूनच त्यांना अशा प्रकारेच जमिनी किंवा एरिया अलॉट करून दिले जायचे की त्यांच्या त्यातला जो रेव्हेन्यू आहे ते त्यांच्या सॅलरी एवढाच त्यांना मिळावा. ओके. शहाजीराजे वॉज व्हॅलियंट, करेजियस, इंटेलिजंट अँड अ ग्रेट पॉलिटिकल एक्सपर्ट. तर शहाजीराजे अतिशय बहादूर होते, अतिशय वीर होते आणि अतिशय हुशार होते आणि एक पॉलिटिकल एक्सपर्ट होते ते. ठीक आहे. ही वॉज अन एक्सलंट आर्चर. ते अतिशय चांगले आर्चर होते. आर्चर म्हणजे काय? धनुर्धारी. ओके. बाण चालवण्याची जी कला असते त्याला आर्चरी असं म्हणतात. व्हॅलियंट. व्हॅलियंट मीन्स शूरवीर. ओके. He was also an expert in using sword, पट्टा and spear. ओके. तर शहाजीराजे अतिशय चांगले आर्चर होते, म्हणजे धनुष्य बाण चांगला चालवायचे. तसेच ते चांगले सॉर्ड म्हणजे तलवार सुद्धा अतिशय चांगली चालवायचे. त्यानंतर पट्टा अँड ह्या गोष्टी ते आणि भाला, स्पियर म्हणजे भाला, ह्या सुद्धा गोष्टी त्यांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये स्किल होतं. He loved his subjects. Okay. He had won many regions in Maharashtra, Karnataka and Tamil Nadu. तर शहाजीराजांनी तमिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये बरेचसे प्रदेश जिंकले होते. South India was in awe of him. While Shivaji and Jijabai were at Bangalore, he had arranged for providing excellent education to Shivaji so as to enable him become a king. ओके. तर शिवाजी महाराज ज्यावेळेस बँगलोरमध्ये होते, शहाजीराजांनी त्यांना बँगलोर ज्यावेळेस नेलं होतं जिजाबाईंबरोबर, त्यावेळी तेथे त्यांना एक चांगलं एज्युकेशन मिळावं यासाठी त्यांनी व्यवस्था केली होती. ठीक आहे. ही सेंट शिवाजी अँड जिजाबाई फ्रॉम बँगलोर टू पुणे विथ लॉयल अँड कॉम्पिटंट असोसिएट. ओके. तर शिवाजी महाराजांनी जिजाबाई आणि शिवाजी महाराज यांना, शहाजी महाराजांनी शिवाजी महाराज म्हणजे त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या पत्नीला जिजाबाई यांना बँगलोर येथून पुण्याला काही साथीदारांबरोबर, लॉयल साथीदारांबरोबर पाठवलं होतं. ठीक आहे. AWE मीन्स ए मीन्स हा शब्द कुठे आला आहे? I don't think this word has come yet. Okay. Okay, Veer Mata Jijabai. So Jijabai was a daughter of great Sardar Lakhujiraj Jadhav of Sindkhed Raja in Buldhana district. Okay. तर शहाजी महाराजांबद्दल आपण पाहिलं आता जिजामाता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई बद्दल पाहूया. तर जिजाबाई ह्या कोण होत्या? जिजाबाई वॉज द डॉटर ऑफ ग्रेट सरदार लखुजी राजे जाधव ऑफ सिंदखेड राजा इन बुलढाणा डिस्ट्रिक्ट. बुलढाणा डिस्ट्रिक्ट मध्ये सिंदखेड राजा नावाचे एक ठिकाण आहे. तिथले जे सरदार होते लखुजीराजे जाधव यांच्या कन्या होत्या जिजाबाई. ठीक आहे. At a young age, she had received military training as well as education in various subjects. Okay. तर अतिशय लहान असताना त्यांना मिलिटरी ट्रेनिंग आणि एज्युकेशन वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये त्यांना मिळालं होतं.
She helped and encouraged Shahaji Maharaj to realize his dream of establishing Swaraj. ओके, तर जिजाबाई यांनी शहाजी महाराजांचं जे स्वप्न होतं स्वराज्य स्थापन करण्याचं, त्यासाठी त्यांना इन्करेज केलं, प्रेरणा दिली. शी वॉज अ कॉम्पिटंट अँड विजनरी पॉलिटिकल एक्सपर्ट. तर जिजाबाई ह्या अतिशय कॉम्पिटंट म्हणजे अतिशय अशा गुड ऍडमिनिस्ट्रेटर ऍज वेल ॲज एक विजनरी पॉलिटिकल एक्सपर्ट होत्या. ठीक आहे, म्हणजे राज्यकारभार कसा करावा हे अतिशय त्यांना चांगल्या पद्धतीने समजायचं. शी कॉन्स्टंटली गायडेड शिवाजी इन द मिशन ऑफ एस्टॅब्लिशिंग स्वराज. तर त्यांनी शिवाजी महाराजांना नेहमी स्वराज्य मिळवण्यासाठी प्रेरणा दिली. At times, she undertook the task of giving verdicts of resolving the problems of people. She was very particular about giving excellent education to Shivaji. Okay, at time, she undertook the task of giving verdicts for resolving the problems of people. तर लोकांचे जे भांडण होते, प्रॉब्लेम्स होते, तंटे होते, ते सोडवण्याचं काम जिजाबाईंना बऱ्याच वेळा सोपवलं गेलं होतं. ठीक आहे. शी वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट गिव्हिंग एक्सलंट एज्युकेशन टू शिवाजी. तर त्यांनी शिवाजी महाराजांना अतिशय चांगलं शिक्षण मिळावं यासाठी त्या खूप प्रयत्नशील होत्या. ओके, शी वॉज ट्राईंग टू or she was trying that Shivaji Maharaj should get a very good education. She instilled in him values like modesty, truthfulness, oratory, then vigilance, courage and fairness. तर त्यांनी शिवाजी महाराजांमध्ये ट्रुथफुलनेस म्हणजे काय, ट्रुथफुलनेस म्हणजे खरं बोलणे. ठीक आहे. मॉडेस्टी म्हणजे काय, आदर करणे. ठीक आहे. तर त्यांनी शिवाजी महाराजांमध्ये लोकांचा आदर करणे, खरं बोलणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या शिवाजी महाराजांना त्यांनी शिकवल्या. ठीक आहे. देन ओरेटरी म्हणजे वक्तृत्व, चांगलं वक्तृत्व, चांगलं बोलण्याची कला. देन विजिलन्स, विजिलन्स म्हणजे काय, ओके. तर जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना मॉडेस्टी म्हणजे लोकांचा आदर करणे, त्यानंतर ट्रुथफुलनेस म्हणजे खरं बोलणे, त्यानंतर त्यानंतर ऑरेटरी म्हणजे वक्तृत्व, विजिलन्स म्हणजे दक्षता, दक्षता म्हणजे अतिशय सगळ्या गोष्टींसाठी दक्ष राहणे. ओके. करेज, करेज म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. अँड फिअरलेसनेस. ओके, फिअरलेसनेस म्हणजे कशालाही न घाबरणे. करेज म्हणजे काय, हिम्मत. ठीक आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी शिकवल्या. शी सॉ दॅट ही वॉज ट्रेन्ड इन द युसेज ऑफ वेपन्स अँड इन्स्पायर्ड इन हिम द विल टू विन द ड्रीम ऑफ स्वराज. ओके. तर जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांना अतिशय चांगल्या जे वेपन्स होते त्याच्यामध्ये पारंगत होण्यासाठी मदत केली आणि त्यांचं जे स्वराज्याचं स्वप्न होतं ते मिळवण्यासाठी त्या नेहमीच शिवाजी महाराजांना इन्स्पायर करत राहील. ओके. सो दिस इज इट फॉर टुडेज लेक्चर. ओके. सो तुमच्यासाठी होमवर्क काय असेल, द होमवर्क फॉर यू विल बी question number 4 and question number 5 of chapter number 4. ओके. जो एक्सरसाइज आहे चॅप्टर नंबर 4 मध्ये, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 जो आहे, ठीक आहे, हा जो क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन आहे, राईट अबाउट दीज पर्सनॅलिटीज अँड देअर वर्क इन युअर ओन वर्ड्स अँड वाय आर ड्रॉट्स अँड ग्रेट कॅलॅमिटीज आर ग्रेट कॅलॅमिटी फॉर द पीपल. हे जे दोन प्रश्न आहेत, दिस विल बी होमवर्क फॉर यू फॉर टुडेज लेक्चर. Okay. Okay. So if you have any doubt, you can ask. Otherwise, you can leave this lecture. Goodbye, everybody. Stay home. Stay safe. तुमच्यापैकी कोणाला डाउट्स असतील, you can ask, or otherwise you can leave this lecture. Okay.
Okay, bye. Goodbye, everybody. Bye. Bye.